गावाकडे असलं की कसं सण समारंभाला सगळं आपल्याला जायला भेटतं बघ. नाहीतर आमच्यासारखं बघा वर्षातनं एकदा गावाला उगवायला लागतं. तर वर्षातनं मी गावाकडची हळद आणि लग्न अटेंड करणार. आम्ही सगळी हळदीसाठी तयार होत होतो. हळद संध्याकाळची होती. संध्याकाळची ठेवली होती ती एक बरं होतं, कारण गरमीने इतकं परेशान होत होती ना. आज हळद होती आणि उद्या लग्न होतं. हळदीच्या अगोदर नवरा नवरीला आमच्याकडे आंघोळ घालतात, मग तेच आंघोळ घालायचं इथं सुरू होतं. एकाची इकडे वेगवेगळ्या पद्धती असतात बघा लग्नाच्या हळदीच्या. आमच्याकडे अशी असते. लग्नाच्या आदल्या दिवशीच नवरीचा सगळा संसार सेट हॉलवरती आणला होता. सगळं परत बघून मला माझ्या लग्नाची आठवण येत होती. त्या नवरीला हळद लावायचा कार्यक्रम सुरू झाला. हळद लावून झाल्यानंतर जेवणाच्या पंक्ती बसल्या. पत्रावरती कमी खा जास्त गा असं लिहिलं होतं. आम्ही थोडी ऐकणारे मस्त दाबून असं जेवण केलं. दिवसाने गावाकडचं जेवण लग्न हळद सगळं एन्जॉय करायला भेटणार होतं. मग थोडीच असा मोका सोडणारे. सिंपल मस्त असं जेवण होतं हळदीचं. दिवसातनी फॅमिलीतल्या लेडीज अशा एकत्र भेटत होत्या. मग काही फोटो रील्स काढायला बनणारच होत्या ना. काहीच फंक्शन आलं की लेडीजचे कसे टॅलेंट आपोआप बाहेर पडतात. अशी सगळ्यांनी रील पण काढून घेतली. तर असा होता माझा छोटासा मिनी ब्लॉग. तर चला भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.